हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या इग्नाइट बँकिंग मध्ये स्वागत करतो. तुम्ही ऑलरेडी थंबनेल पाहिलंच असणार आहे सर्वांनी. एलआयसीच्या जागा आल्यात मित्रांनो. एलआयसीच्या 2 जागा आल्यात बरं का, लक्षात ठेवा. 2 नोटिफिकेशन आलेले आहेत. एक ऑलरेडी मी घेतलेला आहे 491 जागांचा आणि आता जे आहे तर ते आहे 350 जागांचं एलआयसी एएओ साठीचं. काय आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जरा व्हिडिओ शेवटपर्यंत शांततेत पहा, खूप महत्वाचा आहे. कारण पगार आहे 1.25 लाखाचा. त्याआधी मुलांच्या डिमांडवरतून 15 ऑगस्ट पर्यंतची जी आपली डिस्काउंटची जी मुदत होती, जो टाइम पिरियड होता तो 18 पर्यंत एक्सपांड केलेला आहे. सो आता 18 ऑगस्ट पर्यंतच आपण जे आहे तर ते तुम्हाला डिस्काउंट देणार आहोत. कोणती इग्नाइटची बॅच घ्या, त्या प्रत्येक बॅच वरती तुम्हाला 30% जे आहे तर ते डिस्काउंट मिळणार मित्रांनो. सो अजूनपर्यंत जर कधी फायदा घेतला नसेल तर फायदा घ्या आणि तुमच्या जवळच्या सर्वांना सांगा. आता सगळ्यात महत्वाचं पहा, एलआयसी एएओच्या जागा आहेत मित्रांनो आणि एकूण पोस्ट किती आहेत तर एकूण जागा आहेत 350 जागा आहेत. सो आज आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहणार आहोत. पगार काय आहे तर 1.25 लाखाचा खरोखर ऍक्च्युअल पगार आहे. पात्रता कोणताही ग्रॅज्युएट, वय काय आहे सगळं पाहणार आहोत. तो डिटेलमध्ये आपण पाहूया. तर ते पाहण्याच्या आधी पुन्हा एकदा या जागांसाठी जर कधी क्वालिफाय व्हायचं असणार आहे तर बॅच परचेस करणं गरजेचं आहे. तो तुमच्यातल्या ज्यांनी अजूनही उडान या बॅच मध्ये एनरोलमेंट केलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सुवर्ण संधी आहे. बिकॉज ऑफ 18 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला माहिती की 30% डिस्काउंट ऑलरेडी आहे. आणि जे आत्ता टेटचा रिझल्ट लागलाय मित्रांनो, आता चालूच टेटचा रिझल्ट लागलेला आहे. तो जे विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं काही कारणास्तव काही मार्कांनी जर कधी टेट राहिलं असेल तर त्यांच्यासाठी फार मोठी संधी आहे, फारच मोठी संधी आहे. लक्षात, कारण ऑलरेडी टेटच्या सर्वच्या सर्व मुलांनी सेम सिलेबस जो आहे त्यांच्या टेटच्या परीक्षांसाठी शिकलेला आहे. सो त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमतरता राहिल्या असतील तर त्या गोष्टी जाणून घेण्यासाठीच फक्त टेटच्या मुलांना ही जी फीज आहे याच्यामध्ये 50% ऑफ आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 3,999 ची बॅच त्या प्रत्येक टेटच्या विद्यार्थ्यांना कितीला मिळणार आहे? 2,000ला. लक्षात ठेवा. सो ज्यांनी बेनिफिट घेतला नसेल त्यांनी पटकन बेनिफिट घ्यायचा आहे आणि पुढे पाहायचंय. सो आपण सगळ्यात महत्वाचं जाऊया आपल्या आपल्या गोष्टींवरती. सगळ्यात पहिलं, जसं मी तुम्हाला आता सांगून ठेवलं, मी तुम्हाला काय बोललो होतो बघा मित्रांनो, एलआयसीच्या जागा आलेल्या आहेत आणि एलआयसी मधून ज्या जागा आहेत तर ती जागा आहे एएओ साठी. तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती असेलच की एलआयसी जे आहे अतिशय मोठं फर्म आहे इन्शुरन्स. जर तुमच्या कोणी रिलेटिव्ह मध्ये कोणी प्रायव्हेट इन्शुरन्स मध्ये सुद्धा काम करत असेल तर इन्शुरन्स एक ग्रोईंग सेक्टर आहे, फार वरच्या लेव्हलला आणि हाय पेइंग कॅपॅसिटी असणारं सेक्टर आहे. ओके, याच्या ज्या पोस्टिंग आहेत याच्यावरती कामाचा लोड काहीच नसतो. जर तुम्ही याची तुलना एसबीआय पीओशी कधी केली तर पगार त्या मानाने यांना जरा जास्त आहे आणि सुविधा पण जास्तच आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय ना, सुविधा तर जास्त आहेच, मात्र त्या सोबतीला कामाचा जो वर्कलोड आहे ऍज कंपॅरेटिव्हली काय आहे, कमी आहे. सो तुम्ही पाहू शकत असणार याच्या जागा आलेल्या आहेत. एएओ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठीच्या जागा आहेत. ओके, हे जरा लक्षात ठेवा. सो एकूण किती जागा आहेत? एकूण जागा आहेत 350. एकूण जागा किती आहेत? सो देर आर द 350 जागा. 350 जागा आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, जर बॅकलॉगच्या जर कधी पाहिल्या तर बॅकलॉगच्या फक्त 9 जागा आहेत आणि ओरिजिनल आहे 341. सो 341 आणि 9 दोन्ही मिळून किती झाले? 350. तुम्ही पाहू शकत असाल तर प्रत्येक कॅटेगरीसाठी सुद्धा जागा आहेत. एसटी साठी एकूण जागा आहेत 51, एसटी साठी आहे 28, ओबीसी साठी 91, ईडब्ल्यूएस साठी 38 आणि ओपन साठी किती आहेत? 142. अशा पद्धतीने एकूण जागा आहेत 350 जागा. सो हळूहळू सर्वच्या सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच इन्फॉर्मेशन साठी सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे ना? चला, आता सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट तारखा काय काय. जर तुम्ही थोड्या इम्पॉर्टंट तारखांमध्ये कधी गेला तर तुम्हाला असं दिसणार आहे की 16 ऑगस्ट रोजी 16 ऑगस्ट रोजी जे आहे तर नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू आहे 16 ऑगस्ट पासून आणि हे कुठपर्यंत चालणार आहे? हे चालणार आहे 8 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे बराचसा वेळ तुमच्याकडे आहे. मात्र एवढा वेळ न घेता जितक्या पटकन तुम्ही फॉर्म फिलअप करणार तेवढा तुमचा बेनिफिट आहे. लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, कॉल लेटर कधी येणार आहे? 7 डेज बिफोर एक्झामिनेशन. आलं लक्षात? डायरेक्ट सांगून ठेवलंय की 7 दिवसांच्या आधी, एका आठवड्याच्या आधी कॉल लेटर जे आहे तर ते जाहीर केलं जाणार त्यांच्या वेबसाईटवरती एलआयसीच्या. सो डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन 3/10. आलं लक्षात? काय आहे? 3/10. याचा अर्थ 3 ऑक्टोबरला प्रिलिमची एक्झाम होणार आहे आणि 8 नोव्हेंबरला
2025 ला 8 नोव्हेंबरला जी आहे तर ती मेन्सची एक्झाम होणार आहे. जी एल-आय-सीची जी एक्झाम आहे मित्रांनो, तर ती 3 फेजमध्ये कंडक्ट होते लक्षात ठेवा. एल-आय-सीची जी एक्झाम आहे तर ती किती फेजमध्ये कंडक्ट होते राजांनो? 3 फेजमध्ये. फेज 1 असते प्रीची, आलं लक्षात. त्याच्यानंतर फेज 2 आहे मेन्सची आणि त्याच्यानंतर फायनल आहे आणि तो आहे राजांनो इंटरव्ह्यू. काय आहे? इंटरव्ह्यू. या 3 फेज मधून परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच्या सर्व ते डिटेल सांगणार की काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, सिलेबस काय आहे, नेमकं काय वाचायचं आहे, कुणाला किती बेनिफिट आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं, सर्व काही. सो नेक्स्ट मोड मध्ये आपण पाहतोय एज. मग एज किती आहे? तर याच्यामध्ये कमीत कमी जे एज आहे आलं लक्षात, याच्यामध्ये जे मिनिमम एज आहे तर ते 21 वर्ष आहे राजांनो आणि जे मॅक्झिमम एज आहे तर ते आहे तुमचं 30 वर्ष. आलं लक्षात. मॅक्झिमम किती आहे? 30 वर्ष. हे जे दोन्हीचे वय आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे तुमचं 1/8/2025 या तारखेपर्यंत मोजलं जाणार. लक्षात ठेवा 1/8/2025. म्हणून लक्षात ठेवा इथं काय म्हटलंय, तुमचं जे वय आहे तर 1/8/2025 ला 30 वर्षापेक्षा जास्त नसावा. जास्त नसावं. तुमचा जन्म 1/8/2004 खाली झाला नसावा आणि जे तुमचं एज आहे तर ते 30 वर्षाच्या वरती नसावं. आता तुम्हाला माहितीच असणार आहे की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा रिलॅक्सेशन दिलं जातं. एसटी ला 5 वर्ष आहे, ओबीसीला 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर जनरल जे असणार आहे फिजिकली ब्लाइंड वगैरे जे असणार आहे किंवा हँडिकॅप वगैरे असणार आहे तर त्यांना 10 वर्षाचा. अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकतात. चला आता नेक्स्ट आपण पाहूया ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत. सॅलरी किती आहे? सॅलरी पहिलेच घेण्याचा सगळ्यात महत्वाचा मेन इम्पॅक्ट काय आहे जर आपण पाहूया. याच्यामध्ये मेन इम्पॅक्ट पहा काय आहे सॅलरीसाठीचा. जर तुम्ही सॅलरीचा जर कधी विचार केला तर या ठिकाणी डायरेक्ट सांगितलं आहे की किती आहे बेसिक पे. बरं का हे काय आहे बेसिक पे? 88,635 रुपये. लक्षात ठेवा हा काय आहे? हा आहे बेसिक पे. 88,000 हा फक्त बेसिक पे आहे. आणि जर कधी पाहिलं तर पगार किती आहे? पगार आहे 1,26,000 पर मंथ. दर महिन्याला 1,26,000 प्लस. का? कारण याच्यामध्ये तुमचे डीए जेवढे अलाउन्सेस आहे तर हे ऍड होतात. लक्षात ठेवा. सो 1,26,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा पेमेंट जातो क्लास ए सिटी मध्ये. म्हणजे मिनिमम तुम्ही लाख रुपये जरी धरून चाललात तरी याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. ठीक आहे ना. आता पुढे आपल्याला पाहायचं याची ऍप्लिकेशन फीस किती आहे. ऍप्लिकेशन फीचा जर कधी विचार केला तर एससी एसटी साठी ऍप्लिकेशन फी काहीच नाही, फक्त इंटिमेशन चार्जेस आहे 85 रुपये आणि जीएसटी लावला जाईल. आणि जर राजांनो जर तुम्ही समजा ओबीसी किंवा ओपन मधून जर कधी येत असणार आहे मग मात्र तुम्हाला 700 रुपये भरायचे. 700 भरल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये जीएसटी सुद्धा पे करायचा आहे 18%. ठीक आहे ना, जो असेल तो. अशा पद्धतीने. आणि हे जी फीज आहे ही नॉन रिफंडेबल आहे. नेक्स्ट आपण पाहतोय याच्या फेजेस किती. मी जसं तुम्हाला आता सांगितलं की 3 फेज मध्ये परीक्षा आहे. एक आहे प्री, दुसरं आहे मेन्स आणि तिसरं काय आहे इंटरव्ह्यू. जर आपण फेज 1 बद्दल जर कधी पाहिलं तर फेज 1 जी आहे प्रीची आहे. सेक्शन आहे 3 सब्जेक्ट आहेत. पहिला सब्जेक्ट आहे तुमचा रिझनिंगचा. रिझनिंग मध्ये 35 प्रश्न आहेत आणि 35 प्रश्न 35 मार्कांना. लँग्वेज 2च आहे. एकतर पेपर हा इंग्रजीतून देता येईल किंवा हिंदी मधून देता येईल. याला मराठी माध्यम नाहीये. ओके. आणि याच्यामध्ये सांगितलं गेलं की मॅक्झिमम क्वालिफाईंग मार्क जर तुम्ही एसटी एसटी मधून मोडत असणार तर तुम्हाला हा पेपर पास करायला 16 मार्क लागतील. आणि जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन मधून असणार तर तुम्हाला किमान 18 मार्क पाहिजे की जेणेकरून तुम्ही हा पेपर पास कराल. सेक्शन आहे तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर आहे क्वांट म्हणजे गणित. गणिताचे 35 प्रश्न आहेत 35 मार्कांना. पुन्हा हिंदी इंग्लिश 16 आणि 18 तुम्हाला लागतील. आणि लास्ट मध्ये इंग्लिश लँग्वेज पहा. आता यामध्ये इंग्लिश लँग्वेज जे आहे तर हा इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर आहे हा याचे मार्क नाहीये. हा फक्त काय आहे? हा आहे क्वालिफाईंग नेचरचा. हा पेपर फक्त तुम्हाला काय करायचा आहे? क्वालिफाय करायचा आहे. क्वालिफाय होणं गरजेचं आहे. याचे मार्क्स पुढच्या प्रोसेसमध्ये धरल्या जाणार नाहीयेत. तो 30. तो म्हणून म्हटलं आहे की प्रश्न जरी 100 असतील मात्र मार्क किती आहेत? 70 मार्क आहे. म्हणून त्याला स्टार दिलेला आहे. याला क्वालिफाय करायला कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त किती पाहिजे? 10. म्हणजे एससी एसटीच्या लेकरांना 9 मार्क आणि ओबीसी किंवा ओपनच्या लेकरांना किती? 10 मार्क लागणार. तर तुम्ही आरामात जो आहे सब्जेक्ट तो क्वालिफाय करून जाल. त्याच्यानंतर प्रत्येकाला वेळ पाहू शकतात 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं 60 मिनिटं म्हणजे याचा अर्थ 1 तासाचा पेपर आहे. सर मला निगेटिव्ह मार्किंग आहे का? यस राजा.
याला आहे 1/4 निगेटिव्ह मार्क. लक्षात 1/4 0.25 मार्क जातील जर चुकलात तर. आता सेकंड फेज मध्ये आपण येतो तो म्हणजे मेन्स. आणि मेन्स साठी एक गोष्ट मला लिहायला जरा आवडेल, नो निगेटिव्ह मार्किंग. मेन्स मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार नाही. जरा लक्षात ठेवा, मेन्स मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता सर मेन्स मध्ये काय आहे तर बघ, मेन्स मध्ये तुला आहे सगळ्यात महत्वाचं रिझनिंग. रिझनिंगचे 30 प्रश्न आहे आणि मार्क आहे 90. 30 प्रश्न 90 मार्क. याचा अर्थ एक क्वेश्चन कॅरी 3 मार्क. एसटी एसटी मधून येत असाल तर 40 मार्क मिळवा, पास व्हा. ओबीसी मधून ओपन मधून येत असाल तर 45 मार्क मिळवा आणि क्वालिफाय व्हा. सेक्शनल टाइम जो तुम्हाला दिला आहे तर तो आहे 40 मिनिटाचा. त्याच्यानंतर सेकंड आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर. लक्षात ठेवा, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर. 30 प्रश्न 60 मार्कांना. एक प्रश्न 2 मार्कांना आहे. याच्यामध्ये एक प्रश्न 3 मार्कांना, याच्यामध्ये एक प्रश्न 2 मार्कांना. हिंदी इंग्लिश मधून पेपर राहणार आहे. पासिंग साठी 27 मार्क आणि ओबीसी ओपन साठी किती आहे 30 मार्क लागणार. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन, ज्याला म्हटलं जातं DI. म्हणजे प्री मध्ये जो आहे, प्री मध्ये काय असतं राजांनो, प्री मध्ये आहे तुम्हाला स्पेशली क्वांट गणित. मी पुढे जाऊन सगळं सांगणार तुम्हाला की प्री मध्ये नेमकं काय वाचायचं, मेन्स मध्ये काय वाचायचं, याची लेव्हल नेमकी क्लर्कची आहे का पीओची आहे, IBPS ची आहे का SBI ची, सगळं सांगणार. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. सो DI चे 30 प्रश्न 90 मार्कांना. याचा अर्थ एक प्रश्न जो आहे हा किती मार्कांना आहे 3 मार्कांना. पुन्हा जर पास व्हायचं असणार आहे SC ST च्या मुलांना तर 40 आणि दुसऱ्या लेकरांना 45 मार्क पाहिजेत. एक महत्वाची गोष्ट आहे जी समजून घ्या, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस. लक्षात ठेवा, हा एकच टॉपिक असा आहे की जो तुमच्या सर्वांसाठी जो आहे हा नवीन आहे. बिकॉज ऑफ जर तुम्हाला LIC मध्ये जायचं आहे, इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करायचंय, साहजिक तुम्हाला इन्शुरन्स कंपनीशी रिलेटेड बाकीच्या सर्व टर्म्स समजणं गरजेचे आहेत. सो त्यामुळं आता याचे 30 क्वेश्चन्स आहेत 60 मार्कांना. याचा अर्थ याचा एक प्रश्न 2 मार्कांना आहे. सो पासिंग साठी 27 मार्क लागतील. आलं लक्षात. आणि जास्तीत जास्त किती लागणार आहे 30 लागणार आहे. तुम्ही सेक्शनल टाइम पाहू शकता 40-20 40-20. हे झाले तुमचे 2 तास. आता इथपर्यंत तुमचा सगळ्यांचा पेपर होतो. आलं लक्षात. हा आहे तुमचा मेन पेपर, हा आहे तुमचा मेन्स. आता जर तुम्ही या वरच्या पट्ट्यामध्ये जर कधी क्वालिफाय झालात, जर तुम्ही वरच्या टर्म्स मध्ये वरच्या 4 सब्जेक्ट मध्ये जर कधी क्वालिफाय झालात, पास झालात, तर मग एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्या नवीन विंडो मध्ये तुम्हाला असणार इंग्रजीचा पेपर, जो पुन्हा क्वालिफाईंग राहणार आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह पेपर, कम्युनिकेशन स्किल असणारे, ईमेल्स, रिपोर्ट्स. तुम्हाला बाकीच्या गोष्टी जमतात का, एसे रायटिंग वगैरे आहे, वगैरे वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत तर ते याच्यामध्येही विचारल्या जातील. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न येणार. लक्षात ठेवा. आणि एकूण किती मार्क असणार आहे 25. पुन्हा स्टार दिलेला आहे. याचा अर्थ हा फक्त क्वालिफाईंग नेचर साठी आहे. तुम्हाला जे असणार आहे तर ते रिटर्न आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला त्या गोष्टी टाईप करायच्या आहेत. तुम्हाला त्या गोष्टी काय करायच्या आहेत, टाईप करून त्यांना दाखवायचं आहे. सो अशा पद्धतीने जर क्वालिफाय करायचं असणार आहे तर कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त किती 10 मार्क असले पाहिजे. सो अशा पद्धतीने जर तुम्ही कधी पाहिलं तर टोटल पेपरचा वेळ आहे 2 तास 30 मिनिटं. लक्षात. याचा अर्थ 2.5 तासांचा हा काय आहे पेपर आहे. या पूर्ण सेक्शन मध्ये कुठेही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. लक्षात ठेवा, कुठेही नाही. क्लिअर आहे बिलकुल. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन असू द्या, तर ग्रॅज्युएशन झालेले लेकर याला देऊ शकतात. कुठलंही ग्रॅज्युएशन, BA, BCom, BSc, YCM कोणतंही चालेल. जे ग्रँटेड आहे, जे अफिलिएटेड आहे, की जे चालतं त्या युनिव्हर्सिटी मधून जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. चला आता नेक्स्ट पुढच्या याच्यावर आपण जाऊया. फेज 3 मध्ये तुम्हाला द्यायचा आहे इंटरव्ह्यू. फेज 3 मध्ये काय आहे इंटरव्ह्यू. जरा लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूचे मॅक्झिमम मार्क किती आहे. सो मॅक्झिमम इंटरव्ह्यू मार्क 60. 60 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे टोटल. आणि 60 मार्कांमधून क्वालिफाईंग मार्क्स फॉर EWS अनरिझर्व OBC आर 30. लक्षात ठेवा, 60 मधून 30 मार्क लागतील. हे 30 कोणाला, EWS च्या मुलांना, OBC ला आणि ओपनला. लक्षात ठेवा, जर तुम्ही 60 मार्कांमधून जर 30 मार्क मिळवू शकलात तर तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट व्हाल. आणि जर समजा तुम्ही SC ST मधून असणार तर 60 मधून 27 मार्क पाहिजे. हे कोणाला, SC ST च्या मुलांना. याचा अर्थ तुम्ही इंटरव्ह्यू काय करणार, क्वालिफाय होणार. बेस्ट अशी पोस्ट आहे मित्रांनो. तुम्ही आतापर्यंत भरपूर परीक्षांचा अभ्यास करतायत, तुम्ही सर्व जीव ओतून करतायत.
मात्र सक्सेस मिळत नाही. भरपूर वेळेला असं असतं की मी जेवढे शिकलेलो आहे तर त्या लेव्हलची एक्झाम येणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला आता या ठिकाणी मिळालेलं आहे बँकिंगच्या स्वरूपामध्ये, LICच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहतोय. आता इथपर्यंत मला असं वाटतं की मी तुम्हाला सर्वच्या सर्व सेक्शन समजावून सांगितलेलं आहे. आता काही गोष्टी महत्त्वाच्या की ज्यांच्याकडे प्रॉपर लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपण पाहायचं झालं तर तुम्ही LIC-AOचा जो अभ्यास आहे, LIC-AAO हा कोणाला इक्विव्हॅलंट आहे? हा इक्विव्हॅलंट आहे SBI POला. हा कशाला इक्विव्हॅलंट आहे? SBI POला. सो तुमच्यातले जे लेकर आता मला पाहतायत आणि ज्यांना प्रश्न पडला की सर पेपर कोणत्या लेव्हलचा येणार आहे? पेपर डायरेक्ट SBI POच्या लेव्हलची तयारी सुरू करायची आहे. कारण पगारच तसा आहे. आलं लक्षात. 88,000 जर फक्त बेसिक पे जर तुम्हाला मिळत असणार आहे, तर तुम्हाला टेन्शन कसलं असलं पाहिजे? तो जरा या गोष्टी जरा डोक्यात ठेवून चाला विचार. सो LIC-AAO इज इक्वल टू SBI PO या गोष्टी जरा लक्षात ठेवा. राहिला मुद्दा की सर मग आता सेक्शन्स काय आहेत? तर रिझनिंग मध्ये काय शिकायचं आहे मी जरा समजावून सांगतो. रिझनिंग मध्ये तुम्हाला 2 सेक्शन्स आहेत. एक आहे व्हर्बल जसं बँकिंगला असतं आणि दुसरा आहे क्रिटिकल. हा जो क्रिटिकल आहे हा फक्त तुम्हाला कुठे येणार आहे माहिती का? क्रिटिकल येणार फक्त तुम्हाला मेन्सला. आणि हा जेवढाही सेक्शन आहे व्हर्बलचा हा कुठे येतो? हा प्रीला पण येतो आणि हा कुठे येतो? हा येतो मेन्सला. हा इकडचा जो सेक्शन आहे हा प्रीला सुद्धा येतो, मेन्सला सुद्धा येतो. मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतोय. जर तुम्हाला बँकिंग मधून लक्षात ठेवा इन्शुरन्सचा जो अभ्यास आहे तर तो बँकिंगला सेम आहे. आणि म्हणून आम्ही दरवेळेला रोजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत त्या गोष्टी बंबार्डिंग करतो की ज्यांनी ज्यांनी बॅच घेतली नसणार आहे तर बॅच परचेस करा. भरपूर मुलांचा असा भ्रम असतो की सर आम्ही तर शिकून झाले नाही ना. तुम्ही शिकून नाही झालात की बँकिंगला जो अप्रोच महत्वाचा आहे, IBPS ला काय अप्रोच महत्वाचा आहे ते माहितच नाही. IBPS मध्ये जे प्रत्येक धडे आहेत यांच्यामध्ये लेटेस्ट काय काय आहेत, लेटेस्ट एक्झाम्पल कोणते आहेत हे आपल्याला बाहेर नाही माहिती. तो या गोष्टी तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळणार. आणि यासाठी डेली बेसिस वरती आपण इग्नाइट बँकिंग आपल्या चॅनल वरती रोज लाईव्ह लेक्चर कंडक्ट करतो. त्याचा फायदा घ्या. बाकीचे लेकरे फायदा घेत आहेत. प्रश्नांची क्वालिटी पहा. आम्ही खूप जीव ओतून तुमच्यासाठी देतोय. तो या गोष्टींचा तुम्हाला सराहना तुम्ही केली तर आम्हाला जरा त्या गोष्टी बऱ्या वाटतात मित्रांनो. सो रिझनिंग मध्ये तुम्हाला इनइक्वालिटी आहे, ऑर्डर अँड रँकिंग आहे, कोडिंग डिकोडिंग, अल्फा न्यूमरिक सिरीज, सिलॉजिझम, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, मशीन इनपुट आउटपुट, DI सॉरी डेटा सफिशियन्सी, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. हे जे शेवटचे 2 तुम्हाला दिसत आहेत ना हे 2 स्वतःमध्ये पूर्ण विश्व आहे. पेपरमध्ये लक्षात ठेवा या 2 टॉपिक वरती 60 ते 65% सिलेबस या दोघांचा डायरेक्ट. म्हणजे पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हे स्वतःमध्ये मोठे स्वतःचे 2 टॉपिक्स आहेत मोठे. याला तुम्ही पोर्शन म्हणू शकता. आणि हा जो सेक्शन्स आहे हा स्पेशली विचारला जातो मेन्स मध्ये. हा स्पेशली विचारला जातो राजांनो मेन्स मध्ये विचारला जातो. ठीक आहे ना. या गोष्टी तुम्हाला रिझनिंगला आहे. मग आता क्वांट मध्ये काय आहे? सो क्वांट मध्ये सगळ्यात महत्वाचं क्वांट मध्ये तुम्हाला प्रीला असणार आहे सिम्प्लिफिकेशन की जे बँकिंगला असतं, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे काय? जेवढे शाब्दिक उदाहरण आहे प्रॉफिट लॉस पर्सेंटेज, रेशो, पार्टनरशिप, एजेस, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क एवढे सर्वच्या सर्व जे सेक्शन्स आहेत हे अरिथमॅटिक मध्ये येतात. आणि शेवटी आहे DI. एक गोष्ट जरा लक्षात ठेवायची की ज्यावेळेला तुम्ही लोक स्पेशली प्री साठी अभ्यासाचा विचार करतात तर प्रीला जर DI येणार असेल तर प्रीला DI जे आहे तर ते कंपॅरेटिव्हली थोडेसे मेन्सला जर कधी आपण कम्पेअर कधी केलं तर थोडे इझी येतात. जसं लाईन ग्राफ आहे, बार ग्राफ आहे, पाय चार्ट आहे, सिंगल मध्ये तुम्हाला विचारले जातात. आणि सेट असतो. एका DI वरती 3 किंवा 5 क्वेश्चन्स विचारला जातो. व्हॅरिंग वगैरे होतात मात्र विचारला जातो. सो हा आहे तुमचा प्रीचा सेक्शन. त्याच्यानंतर आहे मेन्स. मेन्स मध्ये मेन्स मध्ये काय असतं ना, मेन्स मध्ये गणित मॅथ्स हा शब्द कधीच नाही वापरत. मेन्स मध्ये स्पेशली काय वापरतात? DI आणि DS डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा सफिशियन्सी हे शब्द वापरले जातात. मग आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला मेन्सला जातो तर त्यावेळेला DI ची लेव्हल वाढून गेलेली असते. त्याच्यामध्ये केसलेट येतो, फनेल येतो लक्षात ठेवा. लक्षात मेज येतं. अरिथमॅटिक वरती आधारित असणारे DI वगैरे येतात जसे प्रॉफिट आणि लॉस आहे, इन्कम आणि एक्सपेंडिचर आहे वगैरे वगैरे थोडे डिफिकल्ट लेवलचे येतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मिसिंग DI येतो किंवा इनकरेक्ट DI वगैरे सुद्धा विचारला तो. व्हेरिएबल बेस देतात की जी सध्याची लेटेस्ट पॅटर्नची डिमांड आहे. अरिथमॅटिक वरती डबल झालं. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे, परम्युटेशन्स आहे, कॉम्बिनेशन्स आहे यांचा एक प्रश्न जो आहे तो विचारला जातो. मिक्स DI येतात. 2 DI मिक्स असतात. कधी कधी पाय चार्टही दिलेला असतो आणि केसलेटही दिलेला असतो. अशा 2-4 गोष्टी ज्या आहेत तर त्या मिक्स लेव्हलवरती येतात. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे आहे तर ते आहे डेटा सफिशियन्सी.
तुम्ही पाहत असणार तर सेम जो पेपर आहे, जो सेम स्टडी आहे, तर तो एसबीआय पीओच्या लेव्हलने काम सुरू करा. लक्षात ठेवा, काम काय करायचं, सुरू करायचं आहे न थांबता. सिलेक्शन प्रोसिजर मी पुन्हा एकदा समजावून सांगतो, की जी तुमची एक्झाम आहे तर ती 3 फेजमध्ये असणार आहे. प्री आहे, मेन्स आहे आणि काय आहे, इंटरव्ह्यू आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यू. प्रीचे मार्क्स पुढे धरले जाणार नाही, मात्र प्री पास केल्याशिवाय मेन्सला जाता येणार नाही. तो तुमचा जो रिझल्ट आहे तर तो लागणार आहे मेन्स आणि इंटरव्ह्यू वरतून. लक्षात ठेवा, मेन्स आणि इंटरव्ह्यू वरतून. जर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला प्री मेडिकल टेस्ट साठी बोलवलं जातं. लक्षात ठेवा, तर तुमचे मेडिकल व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. सो क्वांट साठी झालं. त्याच्यानंतर आहे इंग्लिशला. इंग्लिशला त्याच गोष्टी की ज्या जनरली तुम्ही बाकीच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा शिकतात. जसं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, ग्रामर, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्स आहे. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण रिअरेंजमेंट ऑफ द सेंटेन्सेस, जंबल सेंटेन्सेस, इडियम्स, फ्रेजेस, क्लोज टेस्ट, सर्वच्या सर्व दिलेलं आहे. जमल्यास याचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो तुम्ही काढून ठेवा, तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा राहणार आहे. त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर. दोन गोष्टी की ज्या जनरली तुम्हाला सगळ्यांना माहिती असतात. मग जनरल नॉलेज मध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं, आता करंट अफेअर ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूज. ज्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल न्यूज राहणार आहे हे ज्यावेळेला तुम्ही वाचणार ना, तर एक्झामची जी डेट आलेली आहे, ज्यावेळेला नोटिफिकेशन आलं आहे, जे नोटिफिकेशन आलं आहे तर नोटिफिकेशनच्या आधी 6 ते 8 महिने काय करायचंय, 6 ते 8 महिन्याचं रीड करायचं आहे. 6 ते 8 महिन्याचं रीड करायचं आहे, ज्याच्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे, जनरल नॉलेज आहे, बजेट आणि 5 इयरचा प्लॅन असणारे, पंचवार्षिक योजना वगैरे असतात, स्टॅटिक जीके असणारे, जसं काही करन्सीज आहेत, कॅपिटल्स आहे, अवॉर्ड्स आहेत, बुक्स आहेत, ऑथर्स आहेत, नॅशनल पार्क आहे, सँच्युरीज आहेत, सायन्स इन्व्हेन्शन आहे, डिस्कवरीज आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया सुद्धा विचारलं जाणार, कारण जीके आहे. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमिक्स आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि इंडियन पॉलिटिक्स आहे. यांच्यावरती सुद्धा तुम्हाला काही ना काही क्वेश्चन्स वगैरे जे आहेत तर LIC वाले विचारून घेतात. आता याच्या पुढचं सेक्शन फार जास्त महत्वाचं आहे, बिकॉज ऑफ इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस. हे आपल्याला नाही माहिती. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण पाहूया राजांनो, फायनान्शियल मार्केट काय आहे. फायनान्शियल मार्केटमध्ये काय आहे, इंडियन फायनान्शियल मार्केट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एंट्रीज अशा सेक्टरमध्ये करणार आहात की ज्याच्यामध्ये या गोष्टींना फार जास्त प्राधान्य आहे. त्याच्यानंतर कॅपिटल मार्केट्स अँड द गव्हर्नमेंटच्या स्कीम, स्टॉक मार्केट, बॉन्ड मार्केट, मनी मार्केट अँड देअर रोल इन द फायनान्शियल सिस्टीम. म्युच्युअल फंड्स काय असतो, इन्शुरन्स इंडस्ट्री काय आहे, रेग्युलेटरी एजन्सीज अँड इन्शुरन्स इंडस्ट्रीज, डेरिव्हेटिव्ह मार्केट्स अँड द प्रायव्हेट इन्व्हेस्टिंग, primary market and the secondary market, the study of the foreign exchange, interbank market, special statutes for the certain financial intermediaries, establishment of the FSDC, financial stability and the development of the counseling, international financial organization, etc. etc. एवढ्या सर्व गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण तुम्हाला त्याचं महत्व पटलं पाहिजे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे इन्शुरन्स अवेअरनेस. इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचं आहे तर मग इन्शुरन्स अवेअरनेस साठी एवढ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे की इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स काय आहे, हिस्ट्री ऑफ लाईफ इन्शुरन्स कुठून काय आलेला आहे, याच्यातला बराचसा जो डेटा आहे ना फॅक्च्युअल आहे, याच्यातला जो बराचसा जो डेटा आहे हा फॅक्च्युअल आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे वगैरे वगैरे सारख्या गोष्टी, झोन किती वगैरे आहे तसं आहे. त्याच्यानंतर जनरल इन्शुरन्स काय असतं, IRDA तुम्हाला कळतं का, टाइप्स ऑफ इन्शुरन्स माहिती का, इंडियन इन्शुरन्सचं मार्केट माहिती का, युलिप माहिती का, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन काय असतो, पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज कुठल्या आहेत, प्रायव्हेट सेक्टर इन्शुरन्स कुठला आहे, या सगळ्या. त्याच्यानंतर ग्लॉसरी ऑफ द इन्शुरन्स टर्म्स, इन्शुरन्स टर्म्स कुठले आहेत, शॉर्ट फॉर्म आहे त्यांचे, फुल फॉर्म्स आहेत, ॲब्रिव्हेशन्स आहेत, लक्षात, स्कीम रिलेटेड इन्शुरन्स, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. जोपर्यंत या गोष्टी तुम्हाला माहिती नसणार तोपर्यंत याच्यातले मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. डिफिकल्ट नाहीये, या जेवढ्याही गोष्टी आहेत या बिलकुल डिफिकल्ट नाहीत, लक्षात ठेवा. या सर्वच्या सर्व गोष्टी इझी आहेत. फक्त काम एवढं आहे मित्रांनो, फक्त काम छोटंसं असं आहे की यांच्यावरती फोकस करा. या जर कधी गोष्टी जर तुम्ही कधी केल्यात तर तुम्हाला विचार करा, यार 1.25 लाखाचा जॉब आज मार्केटमध्ये तुम्हाला कोणती एक्झाम देणार आहेत, आणि ती पण 3 ते 4 विषयांवरती. फक्त 3 ते 4 विषयांच्या जोरावरती जर आपल्याला एवढं मिळतं तर मग डाऊट्स काय, प्रॉब्लेम कुठले. सो प्लीज तुम्ही याचे फॉर्म भरा, तुम्हाला याचा बेनिफिट आहे. ओके, मी पुन्हा एकदा सांगणार की ज्या ज्या लेकरांनी बॅच जॉईन नसेल केली अजूनही तर त्यांनी प्लीज बॅच जॉईन करा. आम्ही जिओतून यासाठीच सांगतोय कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत.
सो LIC AO अतिशय सुपिरियर पोस्ट आहे. आलं लक्षात. एक राजा लेवलची पोस्ट आहे. काम कमी आहे. जर आपण बँकांची तुलना कधी केली, बँकांचा सिलेबस जरी असला, मात्र एकदम ईझी आहे, छान आहे, सोपं आहे. ठीक आहे? सो कधी काही डाउट्स असतील तुम्हाला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कोणतीही गोष्ट तुम्हाला डाऊटफुल असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये लिहून त्या गोष्टी सेंड करू शकता. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. कोणास ठाऊक की तुमच्या व्हिडिओ शेअर केल्यामुळे कोणाचं नशीब उजळून निघणार आहे. ठीक आहे. सो याच प्रकारचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. तोपर्यंत थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय मित्रांनो. चलो बाय.